हॅलो. हॅलो मॅडम, आज जेवणाला काय बनवायचं आहे? मी तुम्हाला व्हॉट्सअपवर रेसिपी पाठवली आहे बघा, तीच बनवा. ठीक आहे, चालेल, ठेवते. हो चालेल. बघितलात ना, मोबाईलचे किती फायदे आहेत. इंटरनेटमुळे सगळं कसं सोपं झालेलं आहे. आता या मॅडमचाच बघा, ह्यांनी ह्यांच्या मुलकणीला व्हॉट्सअपवर रेसिपी पाठवली. आता हेच घ्या, कॉलेजच्या मुली रस्त्यावर अशा फोटो काढत असतात. मला तर वाटतं की त्यांना झटकेच लागतात. एवढीशी लहान लहान मुलंसुद्धा चिकनी चमेलीवर नाचत असतात. लहान मुलं, कॉलेजच्या मुलं तर ठीकच आहे, पण म्हाताऱ्या बायकासुद्धा बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र व नाचत असतात. शाळेतून मुलांना काही प्रोजेक्ट भेटला तर स्वतः काय करायचं नाही, फक्त हे गुगल ते शोध, हे गुगल हे शोध बोललं की प्रोजेक्ट रेडी. अभ्यास, वाचन हे सगळं आवडतच नाही. नुसतं मोबाईलवर गेम खेळायचा किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघायचे. आधीच्या काळी जर आपल्याला परदेशात कोणाशी बोलायचं असायचं तर पत्र पाठवायला लागायचं. पण आत्ता एक बटन दाबला की त्यांना फोनही लागतो आणि मेसेजही जातो. आधी जर आपल्याला कोणाशी बोलायचं असायचं तर टेलिफोनने फोन करायला लागायचा, तोही एखाद्याकडेच असायचा. आता सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, अगदी लहान लहान मुलांकडे देखील. मोबाईलचे चांगले परिणाम देखील आहेत आणि वाईट पण. आपण मोबाईलच्या किती अधीन गेलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. रस्त्यावर कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर लोक त्याला वाचवायचं सोडून त्याचे व्हिडिओ बनवायला लागतात. जसं हे गाइस, ये देखो इसके नाक से खून निकल रहा है, लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो, फॉलो करो. मला वाटतं आपण त्यांचा व्हिडिओ काढण्यापेक्षा त्यांची मदत केली पाहिजे. आधी मोबाईल नव्हते तरी सगळे एकमेकांपासून जोडलेले होते. आता मोबाईल आहेत तरी लोक एकमेकांपासून दुरावलेली आहेत. मला तर बाबा फोनच आवडत नाही. मला वाचायला खूप आवडतं. मी या मोबाईलच्या कितीही वेळ राहू शकते. अरे बापरे, माझा मोबाईल किती महागातला होता तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यामुळेच पडला. मी तर या मोबाईलच्या 5 मिनिटंही राहू शकत नाही.